नमस्कार. स्वामी भक्ती स्वामी पूजन या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण जीवनात ध्येय कसे साध्य करावे याबद्दल बोलणार आहोत. हे छोटे पण प्रभावी पाऊल तुम्हाला इच्छित त्या दिशेने नेऊन नेईल. अशा प्रकारे तुम्ही हे स्वामी पूजन करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण नामजपाचे फायदे काय आहेत ते बघणार आहोत. नक्कीच नामजपाचे खूप फायदे आहेत. स्वामी समर्थांचा नामजप केल्याने मनाची शांती मिळते, एकाग्रता वाढते आणि मनातील चिंता भीती कमी होतात. यामुळे भक्ती मजबूत होते, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि रोजच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद वाढतो. नामजप करताना तुम्ही प्रथम एक शांत जागा निवडा, जिथे तुम्हाला कोणीही व्यत्यय करणार नाही. स्वामी समर्थांचे नाव ठरवून नित्यक्रमाने नित्य आवाजात किमान मनात नामजप करा. सुरुवातीला थोडा वेळ घ्या आणि नियमितपणे ते करत राहा. हळूहळू त्याचा अनुभव अगदी खोल जाणवेल. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नामजप हे कोणत्या वेळी करावा, तर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपेच्या आधी नामजप करू शकता. सकाळी केल्याने दिवसाची सकारात्मक ऊर्जा मिळते आणि रात्री केल्याने मन शांत होते. पण मुख्य म्हणजे जे वेळ तुम्हाला सहज राखता येईल ती वेळ ठरवा आणि नियमितपणे त्या वेळेला नामजप करा. त्यामध्ये आपल्याला फायदे काय आहेत, आपल्याला काय आणि मिळू शकतात फायदे. नामजपामुळे मनाची गती कमी होते, शांतता मिळते. त्यामुळे आपल्याला रोजच्या जीवनातील ताण चिंता कमी होतात, आपली एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वासही मुख्य म्हणजे वाढतो. तुमच्या मनाची स्थिरता वाढते, भावनिक संतुलन टिकते आणि आत्मशांती आणि आनंद याचा अनुभव तुम्हाला मिळतो. नामजप कोणतीही व्यक्ती करू शकते, ज्याला मनशांती, एकाग्रता किंवा आध्यात्मिक प्रगती हवी आहे. विशेषतः ज्यांना श्रद्धा, समाधान आणि जीवनात स्थिरता मिळवायची आहे ते नामजप करू शकतात. आता स्वामी समर्थांचा नामजप किती वेळा करावा, निश्चित संख्या नसली तरी पण सुरुवातीला किमान 100 किंवा 108 वेळा सुरुवात करू शकता आणि हळूहळू तुम्हाला जास्त संख्या करून घेतल्यास देखील चालेल. महत्वाचे सातत्य आहे. रोजचे नियमितपणे केल्याने परिणाम अधिक चांगले होतात. साधारणतः किती दिवस करायला पाहिजे? साधारणपणे तुम्ही रोज किमान 10 ते 15 मिनिटं नामजप करायला सुरुवात करा. नंतर हळूहळू तुम्ही 30 ते 45 मिनिटापर्यंत देखील वाढवू शकता. पण मुख्य म्हणजे नियमितपणे तुम्हाला सोयीस्कर वेळेत सातत्याने करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कुठे करायला पाहिजे, म्हणजे घरी केलं तर चालतं का मंदिरात जाऊन केले पाहिजे, हे तुम्ही कधीही नामजप करू शकता आणि मठ किंवा मंदिरात देखील करता येईल. घरी केले तर तुम्हाला आपला निवांत स्वतःचा सेटअप असतो आणि मंदिरात केल्याने आध्यात्मिक वातावरण मिळते. त्यामुळे तुम्हाला जिथे सहज वाटेल तिथे तुम्ही नामजप करू शकता. तर नामजपाचे महत्त्व खूप आहे, कारण ते मनाला स्थिरता आणि शांतता, आध्यात्मिक उन्नती देते. हे आपल्या रोजच्या जीवनात धावपळीच्या आयुष्यात एक केंद्रबिंदू मिळवून देते, जेणेकरून आपल्याला स्वतःशी आणि ईश्वराशी जोडलेले वाटते. तसेच ते सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि जीवनात ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देते. जीवनात ध्येय साध्य करायचे असेल तर आधी तुम्हाला स्वतःचं ध्येय स्पष्टपणे ठरवायला हवं. त्यानंतर
रोजच्या जीवनात लहान लहान पावलं टाका, नियमित प्रयत्न करा आणि धैर्य आणि सकारात्मकता ठेवा. अडथळे येतील पण त्यातून शिकत राहा आणि तुमच्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करत राहा. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जिथे आहात तिथून एक पाऊल पुढे टाका ध्येयाच्या दिशेने. मी तुम्हाला पूर्णपणे समर्थन करते आणि प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाकडे नेईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर लिहा आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि या प्रकारच्या आणखी प्रेरणादायी गोष्टीसाठी माझ्याशी जोडलेले राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.